नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथपर्यंत दाखवले होते. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहुलीचा चेहरा आणि केस दाखवणार आहे. आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. आपल्याला या मोत्यावर काम नाही करायचे, आपल्याला या मोत्यावर काम करायचे. त्यामुळे आपण इथून असं फिरून जाऊन या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, या सर्व मोत्यातनं फिरून आपण या बाजूनी सुई बाहेर काढलेली आहे. हे आपल्या दिशेने बाहेर आलेली आहे. दोरा ओढून घ्यायचा आहे आणि सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. सुईवर 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण 1, 2 आणि 3 या 3 मोत्यातनं सुई घालून हिरवी सुई हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, आपण या हिरव्या मोत्यातनं आपला दोरा बाहेर आलेला आहे. सुईवरती आपण आता एक हिरवा आणि एक क्रीम कलरचा मोती घेतलेला आहे. मोत्यातनं सुई घालायचे. नेहमीप्रमाणे चौकोन पूर्ण करून आपली सुई उभी बाहेर येणार आहे. आपली सुई अशी उभी बाहेर येणार आहे. सुईवरती एक क्रीम आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई घालून 1, 2, 3 आणि 4 या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण इथे 3 वेळा 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे. 1, 2 आणि 3 या मोत्यावरती. इथे 2 मोती, इथे 2 मोती, इथे 2 मोती. तुम्ही करून घ्या, मी करून घेते, मग पुढे सांगते काय करायचं. हे पहा, आपण 3 वेळा 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घेतले होते. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर आली आहे. सुईवरती एक क्रीम कलरचा मोती आणि एक हिरवा मोती घेतलेला आहे. या मोत्यातनं सुई घालायची आहे. आणि आता आपल्याला पुढे जायचं नाहीये, आपल्याला इथूनच, म्हणून आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आपण या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. सुईवरती आपण 3 मोती घ्यायचे आहेत आणि हा चौकोन पूर्ण करायचा आहे. त्याचप्रमाणे या शेवटच्या मोत्यापर्यंत इथे 3 मोती घाला, इथे 2, इथे 2, इथे 2 असे शेवटच्या मोत्यापर्यंत सगळे क्रीम कलरचे मोती आहेत ते तुम्ही घालून घ्या. मी करून घेते, तुम्ही करून घ्या, मी पुढे सांगते मग काय करायचं ते. ही सगळी लाईन आपली क्रीम मण्यांची होती. आपण 2-2 वेळा 2-2 मोती क्रीम मण्यांचे घालून घेतले. शेवटच्या या मोत्यावर आलेलो आहे. आता आपण सुईमध्ये 3 क्रीम मणी घ्यायचे आहेत. सुईमध्ये 3 क्रीम कलरचे मणी घातलेत. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण वरच्या मोत्यातनं नाही सुई बाहेर काढायची, आपण आता या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, आपण या साईडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आपल्याला इथे एक चौकोन वाढवायचा आहे, त्यामुळे आपण साईडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि हा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि आता आपण इकडे येणार नाही आहे, आपण या मोत्यातनं सुई घालून या दोनही क्रीम कलरच्या मोत्यातनं आपली आडवी सुई बाहेर येणार आहे. आता आपण इथे प्रत्येक ठिकाणी 2-2 क्रीम कलरचे मोती घालायचे आहेत आणि या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे. तुम्ही करून घ्या, मी करून घेते, मग पुढे सांगते काय करायचं. हे पहा, मी शेवटपर्यंत 2-2 मणी घालून घेतले क्रीम कलरचे. आता आपल्याला इथे पुढे 2 चौकोन वाढवायचे, त्यामुळे आपण वरच्या बाजूने नाही येणार आहे. या मोत्यातनं सुई घालायची. सुईवर 3 मोती घेतलेले आहेत. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत आपण सुईवरती 3 मोती घ्यायचे आहेत आणि परत पुढचा एक चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि हा पण चौकोन
पूर्ण करून घ्यायचं आहे. इथे आपण 2 चौकोन वाढवलेत. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा. आता आपल्याला वरच्या बाजूने काम करायचं आहे. सुईवरती आपण 3 क्रीम कलरचे मोती घेतलेत. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि हा आपला चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. आता आपण काय करणार आहे, आपल्याला परत इथे एक चौकोन वाढवायचा आहे, म्हणून या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. या मोत्यातनं सुईवर परत 3 क्रीम कलरचे मोती घेतले. या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आणि हा इथे आपला दुसरा एक वाढीव चौकोन तयार झाला. आता आपल्याला इथे पुढे काम नाही करायचं. मग आपण या मोत्यातनं सुई घालून मी हे आता असं वळवून घेते. मग आपण आता हा 1, 2 आणि 3 या तीनही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची या पद्धतीने. हे पहा, आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता आपण सुईवरती एक राणी कलरचा मोती आणि एक क्रीम मोती घेणार आहे. सुईवरती एक राणी कलरचा आणि एक क्रीम कलरचा मोती घेतलाय. नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई घालायची आणि एक चौकोन पूर्ण करायचा आहे. या मोत्यातनं सुई घालून या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, आपली या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे. आता आपण काय करणार आहे, सुईवरती 2 राणी कलरचे मोती घ्यायचे. सुईवरती 2 राणी कलरचे मोती घेतलेत. आता आपण हा राणी कलरचा मोती, हा राणी कलरचा मोती, हा राणी कलरचा मोती म्हणजे 1, 2, 3 आणि 4 या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आपण या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण सुईवरती 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई घालून या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि आपला चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. आता आपण या शेवटच्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे. इथे 2, इथे 2 असे या शेवटच्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्या. तुम्ही करून घ्या, मी करून घेते, मग पुढे सांगते काय करायचं. हे पहा, शेवटच्या मोत्यापर्यंत आपण 2-2 मोती घालून घेतले होते. आता आपल्याला पुढे वाढवायचं आहे, त्यामुळे आपण आता या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि आता सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घेतले. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आपल्याला अजून वाढवायचे, एकूण 4 चौकोन वाढवायचे आहेत. 2 क्रीम कलरचे आहेत. परत आपण आता 3 मोती घ्यायचे आणि आता आपल्याला अजून एक चौकोन वाढवायचा आहे. आणि आपण काय करणार आहे, या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, आपण या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे आणि दोऱ्या सुईमध्ये आपण एक काळा आणि 2 क्रीम कलरचे मोती घातले आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला पुढे नाही करायचं जायचं आहे. आता आपल्याला या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता मी हे असं फिरवून घेते म्हणजे मला विणायला सोपं जाईल. सुईवरती एक काळा आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून पुढे चौकोन वाढवायचा, त्यामुळे आपण या काळ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट. हे पहा, सुईवरती एक क्रीम, एक काळा आणि एक क्रीम मोती घेतलेला आहे आणि आता आपण नेहमीप्रमाणे या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे, दोरा ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हा काळा मोती आहे ना, त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली आहे. सुईवरती एक क्रीम आणि 2 काळे मोती घ्यायचे आहेत.
सुईवरती एक क्रीम आणि 2 काळे मोती घेतले. परत ज्या मोत्यातनं दोरा भरायला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून इथून कामाला सुरुवात करायची आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, या सर्व मोत्यातनं फिरून या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, मी सर्व मोत्यातनं फिरून आलेली आहे. मला वाटलं होतं माझी सुई आडवी येईल, पण नाही, माझी सुई अशी उभी येते. तर आपण याशी उभी सुई काढून घेऊया. हे पहा, माझी उभी सुई बाहेर आली आहे. सुईवरती 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि 4ही मोत्यातनं सुई फिरवून 1, 2 आणि 3 आणि हा चौथा मोती, या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळीकडे 2-2 मोती घालायचे आहेत. हा जो क्रीम कलरचा मोती हा सोडून द्यायचा आहे. या मोत्यापर्यंत आपल्याला सगळीकडे 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते, मग सांगते पुढे काय करायचं. हे पहा, मी या मोत्यापर्यंत 2-2 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत. आता माझी या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर आली आहे. आता आपण सुईवरती एक राणी कलरचा मोती आणि एक क्रीम कलरचा मोती घेणार आहे. हे पहा, आणि नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई घालून आपण चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे आणि आपली राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर येणार आहे उभी. अशी आपली सुई बाहेर आलेली आहे. आता आपण सुईवरती एक क्रीम आणि एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि आता आपण हा राणी कलरचा मोती, हा क्रीम मोती, हा राणी कलरचा मोती आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आपली अशी आडवी सुई बाहेर आली आहे. सुईवरती एक राणी कलरचा मोती आणि एक क्रीम कलरचा मोती घेतलेला आहे. या मोत्यातनं सुई घालायची आहे. या मोत्यातनं राणी कलरच्या सुई घालून या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे, या शेवटच्या मोत्यापर्यंत. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा, शेवटच्या मोत्यापर्यंत 2-2 मोती घालून घेतलेत मी क्रीम कलरचे. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घेतलेत. मी हे फिरवून घेते माझ्या बाजूला आणि आता आपण या त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. तर आपल्याला याच्या पुढे एक चौकोन वाढवायचा आहे. त्यामुळे आपण या मोत्यातनं सुई या बाजूला काढून घेणार. इथे आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे. या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला पुढे वाढवायचं नाही आहे, आपल्याला त्याच रांगेत पुढे काम करायचं आहे. हे वाढवलं आहे ना आपण, आता आपल्याला पुढे वाढवायचं नाही. आपल्याला आता या मोत्यातनं जायचं आहे. या मोत्यातनं जाऊन या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आडवी क्रीम कलरच्या मोत्यातनं. आता आपण काय करायचं आहे, प्रत्येक ठिकाणी 2-2 क्रीम कलरचे मोती घालायचे. या मोत्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्या. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा, या शेवटच्या मोत्यापर्यंत मी सुई घालून मोती घालून घेतले. 2-2 पांढरे मोती, क्रीम कलरचे मोती. हे पहा, माझी या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे. आता आपण सुईवरती एक काळा आणि एक क्रीम कलरचा मोती घेतला आहे सुईवरती. नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढायची. आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालून या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे.
आणि आता आपण या मोत्यातनं सुई काढून आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आपल्याला या बाजूला एक चौकोन वाढवायचा आहे. हां, या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. त्याचप्रमाणे सुईवरती 3 काळे मोती घेतलेत. त्या मोत्यातनं दोरा भरायला त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट. जेव्हा त्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घातली आहे आणि हा आपण हे पहा आपण ही 3 काळे मोती घातलेले आहेत. आता आपल्याला इथून पुढे काम करायचं, आपल्याला इथं वर काम करायचं नाही. त्यामुळे आपण या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे. या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण इथे 6 मोत्यांवरती सुई 2-2 क्रीम मोती घालून घेऊ. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या 6व्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्या. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा मी 6 वेळा 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घेतलेत. आता सुईवरती 2 काळे मोती घ्यायचे आहेत. आता या मोत्यातनं सुई घालायची क्रीम कलरच्या. क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई घालून हे 2 काळे मोती आणि हा क्रीम कलरचा मोती यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. सुईवरती एक क्रीम कलरचा मोती आणि एक काळा मोती घेतलेला आहे. या काळ्या मोत्यातनं सुई घालायची आणि या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई घालून या कलर आपली आता उभी सुई बाहेर येणार आहे. इथून पुढे आपण 4 वेळा 2-2 ऑफ व्हाईट मोती घालून घ्यायचे. हे पहा 4 वेळा 2-2 ऑफ व्हाईट मोती घालून घेतले. आता सुईवरती 2 काळे मोती घ्यायचे. सुईवरती 2 काळे मोती घेतलेले आहेत. यामध्ये सुई घालायची क्रीम कलरच्या आणि हा क्रीम कलरचा मोती, हे 2 काळे मोती आणि हा क्रीम कलरचा मोती यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती एक क्रीम कलरचा मोती आणि एक काळा मोती घेतलेला आहे. या काळ्या मोत्यातनं सुई घालायची. या क्रीम मोत्यातनं सुई घालून या क्रीम मोत्यातनं आपली उभी सुई बाहेर येणार आहे. आता आपण या शेवटच्या मोत्यापर्यंत क्रीम मोती घालून घेणार आहे. इथे 2 आणि इथे 2. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा 2 वेळा मी ऑफ व्हाईट मोती घालून घेतले आहेत क्रीम कलरचे आणि आता या मोत्यातनं सुई घालून आपण या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता मी असं फिरवून घेते म्हणजे मला सोपं जातं विणायला. सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घेतलेत. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आणि आता आपली अशी ही उभी सुई बाहेर येणार आहे दोऱ्यातनं. सुईवर परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई घालायची. चौकोन पूर्ण करायचा आहे आणि 1, 2, 3 आणि हा 4था मोती यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती एक काळा आणि एक क्रीम कलरचा मोती घेतलेला आहे. मोत्यातनं सुई घालायची. या काळ्या मोत्यातनं सुई घालायची आणि या काळ्या मोत्यातनं सुई उभी बाहेर काढून घ्यायची. आणि आता आपण या क्रीम कलरच्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4. 4ही मोत्यावरती 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्या. पहा या शेवटच्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घेतलेत. आता आपण 1, 2 आणि 3 या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हा एक मोती यातनं आणि यातनं. हे पहा आपण या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे आणि सुईवरती एक काळा आणि एक क्रीम कलरचा मोती घेतलेला आहे. या क्रीम कलरच्या मोत्यातनं आणि या काळ्या मोत्यातनं सुई घालायची आणि या काळ्या मोत्यातनं सुई उभी बाहेर काढून घ्यायची. हे पहा हे सगळं आपल्या इथपर्यंत झालंय. या मोत्यातनं सुई बाहेर आली आहे. आता आपल्याला या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. पुढे सांगते मग काय करायचं ते. हे पहा
या शेवटच्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घेतले. आपला असा आडवा दोरा आलेला आहे, सॉरी. आणि आता आपण इथे 2 काळे मोती घेणार आहे. सुईवरती 2 काळे मोती घेतलेले आहेत. मग त्यातनं सुई घालायचे. नेहमीप्रमाणे चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा क्रीम मोती, हा काळा मोती आणि हा काळा मोती, या काळ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आपण आता या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालून या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आपल्याला या काळ्या मोत्यावर काम करायचं नाही आहे, आपल्याला या क्रीम कलरच्या मोत्यावर काम करायचं. सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे, त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता मी हे असं फिरवून घेते. तर आपण या मोत्यातनं सुई काढायची, या मोत्यातनं सुई काढायची, या मोत्यातनं सुई काढून या क्रीम कलरच्या मोत्यातनं आडवी सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आता आपल्याला या शेवटच्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे. इथपासून इथपर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे. तुम्ही करून घ्या, मी करून घेते, मग पुढे सांगते काय करायचं. हे पहा, शेवटपर्यंत मी 2-2 मोती घालून घेतलेत. आता माझी सुई या मोत्यातनं बाहेर आली आहे. आपल्याला आता वरती काम करायचं आहे, त्यामुळे आपण या मोत्यातनं सुई घालणार आहे आणि सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहे. सुईवर 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे, त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि आपण आता त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण इथून पुढे 5 वेळा 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे. मी सांगितल्याप्रमाणे असे 2-2 काढून ठेवा. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा क्रीम कलरचे 2-2 मोती घालून घ्या, मग मी पुढे सांगते काय करायचं. हे पहा, मी 5 वेळा 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घेतलेले आहेत. आपली या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे. सुईवरती 1 क्रीम आणि 1 ब्लॅक मोती घेतलेला आहे. या मोत्यातनं सुई घाला. नेहमीप्रमाणे चौकोन पूर्ण करा आणि आता आपली उभी सुई बाहेर येणार आहे मोत्यातनं. आता आपण 2 वेळा क्रीम कलरचे मोती घालून घेऊ. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. पहा, मी 2 वेळा क्रीम कलरचे मोती घालून घेतले. आता आपण 1 ब्लॅक आणि 1 क्रीम कलरचा मोती घेणार आहे सुईवरती. 1 ब्लॅक आणि 1 क्रीम कलरचा मोती घेतला आहे सुईवरती. मोत्यातनं सुई घालायची आणि नेहमीप्रमाणे हा क्रीम कलरचा मोती, हा ब्लॅक मोती, हा क्रीम कलरचा मोती आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं सुई घालायची, चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे आणि इथून सुई बाहेर काढायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आपण आता काय करणार आहे, या मोत्यापर्यंत काळे मोती घालून घेणार आहे. हे 2 मोती सोडून द्यायचे आहेत. या मोत्यापर्यंत काळे मोती घालून घ्या. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा, या मोत्यापर्यंत आपण 2-2 काळे मोती घातले. आता दोऱ्यामध्ये 2 क्रीम कलरचे मोती घातलेत. नेहमीप्रमाणे चौकोन करायचं आहे. मोत्यातनं सुई घालून आपली आता 1, 2 आणि 3 या 3ही मोत्यातनं सुई बाहेर येणार आहे. आता आपण सुईवरती 2 काळे मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई घालून आपल्याला या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आपल्याला इथे चौकोन 1 वाढवायचं आहे. सुईवरती 3 काळे मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे, त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि सुईवरती 3 काळे मोती घेऊन इथून पुढची लाईन चालू करणार आहे.
सुईवरती 3 काळे मोती घेतलेले आहेत. त्या मोत्यातनं दोरा भरायला आहे, त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता मी हे असं फिरवून घेते. तर आपला चौकोन पूर्ण झालेला आहे. हा एक काळा मोती, हा काळा मोती, हा काळा मोती आणि हा तिसरा काळा मोती. यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, माझी इथे आडवी सुई बाहेर आली आहे. आता आपण काय करणार आहे, हा 2 नंबरचा काळा मोती आहे या बाजूनी इथपर्यंत 1, 2, 3 आणि 4 चारही मोत्यांवरती 2-2 काळे मोती घालून घ्यायचे आहेत. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा, मी या मोत्यापर्यंत 2-2 मोती घालून घेतलेत काळे. आता माझी सुई उभी बाहेर आली आहे. सुईवरती 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. सुईवर 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई घालायची आणि हा काळा मोती आणि 1, 2 आणि 3 हे तीनही क्रीम कलरचे मोती आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, माझी इथून आडवी सुई बाहेर आली आहे. सुईवरती एक काळा आणि एक क्रीम कलरचा दोरा घेतला आहे. नेहमीप्रमाणे चौकोन पूर्ण करायचं आहे. आता आपली उभी सुई बाहेर येणार आहे. सुईवर एक काळा आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत त्या मोत्यातनं सुई घालायची आणि पुढच्या चारही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता आपली आडवी सुई बाहेर येणार आहे. 1, 2, 3 आणि 4. हे पहा, आपली आता क्रीम कलरच्या मोत्यातनं आडवी सुई बाहेर आली आहे. आता आपण 2 वेळा 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घेऊया. हे पहा, आपण 2 वेळा 2-2 क्रीम कलरचे मोती घेतलेत, घालून घेतलेले आहेत. आता आपण सुईवरती 2 काळे मोती घ्यायचे आहेत. सुईवर 2 काळे मोती घेतलेले आहेत. त्यातून सुई घालून आपली आता उभी सुई बाहेर येणार आहे. हे पहा, आपली आता उभी सुई बाहेर आलेली आहे. सुईवर एक काळा मोती आणि एक क्रीम कलरचा मोती घेतलेला आहे. त्यामुळे त्यातनं सुई घालायची आणि आता आपण 1, 2, 3 आणि 4 या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपण या शेवटच्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा, मी शेवटच्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम. हे पहा, आता आपण या मोत्यातनं सुई काढायची आहे. आपल्याला इथे एक चौकोन वाढवायचा आहे. या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. सुईवरती 2 काळे आणि एक क्रीम कलरचा मोती घेतलेला आहे. या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे, त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला या काळ्या मोत्यावर काम नाही करायचं आहे, आपल्याला या क्रीम कलरच्या मोत्यावर काम करायचं आहे. त्यामुळे आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे मी असं फिरवून घेते. सुईवरती 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. मोत्यातनं सुई घालायचे आणि आता आपली उभी सुई बाहेर येणार आहे. या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर 2 काळे मोती घातलेले आहेत. त्या मोत्यातनं सुई घालायचे आणि आता आपण 1, 2, 3 आणि या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. या मोत्यातनं फिरवून घ्यायची आणि या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. सुईवर एक ऑफ व्हाईट आणि एक काळा मोती घेतलेला आहे. त्या मोत्यातनं सुई घालायची आणि आता आपली उभी सुई बाहेर येणार आहे. सुईवर एक काळा आणि एक क्रीम मोती घेतलेला आहे. आणि आता आपण हा ऑफ व्हाईट मोती काळा 1, 2, 3 आणि 4 या 4 मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती एक क्रीम आणि एक काळा मोती घेतलेला आहे. कोणते मोती घ्यायचे ते लक्षात ठेवा. कुठल्या मोत्यातनं कुठून का सुई घालायचे हे तुम्हाला कळलेलं आहे.
त्यामुळे फक्त मोती कोणते आणि घालायचे ते फक्त लक्षात ठेवा. सुईवर कोणते सुरुवातीला घालायचे आणि कोणता नंतर घालायचा. आता आपली सुई उभी बाहेर येणार आहे. आता इथे 2 वेळा तुम्ही काळे मोती घालून घ्या. मी करून घेते, तुम्ही करून घ्या. हे पहा 2 वेळा मी काळे मोती घालून घेतलेले आहेत. आता सुईवरती 2 क्रीम कलरचे मोती घेतलेत. त्यामुळे त्यातनं सुई घालायचे आणि पुढच्या 4ही मोत्यातनं सुई बाहेर काढून या मोत्यातनं सुई बाहेर येणार आहे आपले. हे पहा माझी या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे आडवी. आता मी सुईवरती एक काळा आणि एक क्रीम कलरचा मोती घेतलेला आहे. आता आपली उभी सुई बाहेर येणार आहे. सुईवरती एक काळा आणि एक क्रीम कलरचा मोती घातलेला आहे. मोत्यातनं सुई घालायची आहे काळ्या. नेहमीप्रमाणे 4ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. या मोत्यातून, या मोत्यातून, या मोत्यातनं, या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईवर एक क्रीम आणि एक काळा मोती घेतलेला आहे. मोत्यातनं सुई घालायची आहे आणि आता आपली सुई उभी बाहेर येणार आहे. या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं उभी सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर एक क्रीम आणि एक काळा मोती घेतलेला आहे. या मोत्यातनं सुई घालायची. 1, 2, 3 आणि या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर एक काळा आणि एक ऑफ व्हाईट मोती घेतलेला आहे आणि हा आता चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे आणि आपली आता या मोत्यातनं सुई बाहेर येणार आहे उभी. आता आपण या शेवटच्या मोत्यापर्यंत 2-2 काळे मोती घालून घ्यायचे आहेत. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा माझी या मोत्यातनं सुई बाहेर आली. आता मी हे फिरवून घेते. आता आपण काय करणार आहे, सुरुवातीला इथे 3 काळे मोती घालायचे आहेत आणि हा जो काळा मोती आहे या काळ्या मोत्यापर्यंत 2-2 काळे मोती तुम्ही घालून घ्या. सुरुवातीला 3 घाला, नंतर 2-2 काळे मोती घाला. इथपर्यंत करून घ्या, मीही करून घेते. हे पहा मी या काळ्या मोत्यापर्यंत 2-2 काळे मोती घालून घेतलेत. आता आपण काय करणार आहे, सुईवर 2 क्रीम कलरचे मोती घातलेले आहेत आणि आता आपली उभी सुई बाहेर येणार आहे. सुईवर 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्यातनं सुई घाला आणि आता आपली 1, 2, 3 आणि 4 या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्या. सुईवर 2 काळे मोती घ्या. त्या मोत्यातनं सुई घाला. या मोत्यातनं सुई घालायची आणि आता आपली इथून उभी सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर एक काळा आणि एक क्रीम मोती घेतलेला आहे. आणि आता आपण 1, 2, 3 आणि 4 या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवर 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण या क्रीम कलरच्या मोत्यापर्यंत 2-2 काळे मोती घालून घ्यायचे आहेत. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा मी शेवटच्या या ऑफ व्हाईट क्रीम कलरच्या मण्यापर्यंत 2-2 मोती घालून घेतले आहेत. आता माझा या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे. इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत आणि आता काय करायचं आहे, हा जो काळा मणी आहे या शेवटच्या काळ्या मण्यापर्यंत सगळीकडे सुरुवातीला 3 मणी घ्या आणि मग सगळीकडे 2-2 काळे मणी घालून घ्या. तुम्हीही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा मी या काळ्या मोत्यापर्यंत 2-2 काळे मोती घालून घेतलेत. आता सुईवरती एक क्रीम आणि एक काळा मोती घातलेला आहे. त्या मोत्यातनं सुई घालायच्या आणि आता आपली उभी सुई बाहेर येणार आहे. आता आपण 2 वेळा 2-2 काळे मोती घालून घेऊयात.
हे पहा, आपण 2 वेळा काळे मोती घालून घेतले 2. आता आपण काय करणार आहे, एक काळा आणि एक क्रीम कलरचा मोती घालून घ्यायचा आहे. त्यातनं सुई घालायची आणि आता आपण 1, 2, 3 आणि 4 या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण परत हा जो मोती आहे, हा मोती सोडून द्यायचा आहे आणि या मोत्यापर्यंत 2-2 काळे मोती घालून घ्यायचे. हा शेवटच्या मोत्यावर नाही घालायचा या मोत्यापर्यंत. इथे 2, इथे 2, इथे 2 असे 2-2 काळे मोती घालून घ्या. मी करून घेते, तुम्हीही करून घ्या. हे पहा, मी या मोत्यापर्यंत हा शेवटचा मोती सोडून दिलेला आहे. या मोत्यापर्यंत 2-2 काळे मोती घातलेत आणि वरच्या बाजूने आले. आता आपण इथे 3 काळे मोती घालायचे आहेत आणि हा जो शेवटून दुसरा मोती आहे, या मोत्यापर्यंत सगळे काळे 2-2 मोती घालून घ्यायचे आहेत. इथे 3 मोती घालायचे आहेत. मग प्रत्येक ठिकाणी 2-2 काळे मोती घालून घ्यायचे आहेत. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. मग पुढे सांगते काय करायचं. हे पहा, माझे इथपर्यंत 2-2 काळे मोती घालून झालेत. माझे या मोत्यातनं दोरा बाहेर आलेला आहे. आता आपल्याला ही पूर्ण लाईन काळ्या मोत्याची करायची आहे. सुरुवातीला 3 काळे मोती घालायचे आहेत. शेवटपर्यंत 2-2 काळे मोती घालायचे आहेत. मग दुसरी लाईन चालू झाली की तिथे पण मोत्यावरती 3 काळे मोती घालायचे आहेत सुरुवातीला. मग इथपर्यंत शेवटपर्यंत 2-2 काळे मोती घालून 2 लाईन पूर्ण करून घ्या. ही एक लाईन आणि त्याच्या पुढची एक लाईन, अशा 2 ओळी तुम्ही पूर्ण करून घ्या. मीही करून घेते, मग पुढे सांगते काय करायचं ते. हे पहा, मी शेवटपर्यंत 2-2 काळे मणी घालून घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, आपल्याला या ओळीपासनं दोन्ही बाजूनी एक एक चौकोन कमी करत जायचं आहे. त्यामुळे आपण या काळ्या मण्यातनं नाही सुई बाहेर काढायची आहे, या काळ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि सुईवरती 3 काळे मणी घ्यायचे आहेत. सुईवर 3 काळे मणी घेतलेले आहेत. जेव्हा त्यातनं दोरा बाहेर आला आहे, त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपली सुई उभी राहिलेली बाहेर. आता आपण काय करणार आहे, हा जो शेवटून दुसरा मणी आहे, इथपर्यंत 2-2 काळे मणी घालून घेणार आहे. याच्यापर्यंत इथपर्यंत तुम्ही 2-2 काळे मणी घालून घ्या. मग मी सांगते पुढे काय करायचं ते. आपल्याला आता एक एक चौकोन कमी कमी करत जायचं आहे. हे पहा, या काळ्या मोत्यापर्यंत 2-2 काळे मोती घालून घ्यायला सांगितलेले. आता आपल्याला इथे पुढे करायचं नाही आहे, इथून वाढवायचं आहे. इथे पण आपल्याला कमी करायचं आहे. म्हणून आपण या मोत्यातनं सुई न घालता या मोत्यातनं सुई घालायची आणि सुईवरती 3 काळे मोती घ्यायचे आहेत. सुईवर 3 काळे मोती घ्यायचे आहेत, चौकोन पूर्ण करायचं आहे आणि या ओळीच्या या सेकंड लास्ट जो मोती आहे ना, सेकंड लास्ट त्या मोत्यापर्यंत 2-2 काळे मोती घालून घ्यायचे आहेत. जशी तुम्ही ही लाईन केली आहे तशीच याच्यावरती अजून 3 लाईन करून घ्या. आता करता येते त्याच्यानंतर एक आणि त्याच्यानं अशा 3 लाईन करून घ्या आणि प्रत्येक वेळेला आपल्याला इथे कमी कमी करत जायचं आहे, जसे आपण इथे कमी केलं ते. आता तुम्ही जर इथपर्यंत आला असेल तर त्याच्या अलीकडच्या मोत्यातनं सुई घालायची. त्याला तर मग तुम्ही अजून 2-3 ओळी करून घ्या. ही आत्ता एक सुरुवात झाली आहे ती आणि त्याच्यावरती 2 अशा एकूण 3 ओळी करून घ्या. प्रत्येक वेळेला इथनं कमी करत जायचं आहे. चला तर मग तुम्हीही करून घ्या, मीही करून घेते. मग पुढे सांगते काय करायचं ते. हे पहा, 2 वेळा मी 2-2 ओळी घालून घेतले. इथे मोती कमी झालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे सुद्धा 8 मोती आलेले आहेत आणि वरती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 मोती आलेत. एखाद दुसरा जरी कमी जास्त असेल, कारण काय होतं कधी कधी तुम्ही करताना एखाद दुसरा मोती कमी जास्त होऊ शकतो, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपल्याला हे अडकवण्यासाठी हुक करायचं आहे. मग आपण आता 1, 2, 3, 4 आणि 5 हां आणि 1, 2, 3, 4 आणि 5. तर आपण या मोत्यातनं चौथ्या मोत्यानंतर हा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई असं इथून फिरवून फिरवून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आपण 1, 2, 3, 4, 5 आणि इथून 1, 2, 3, 4, 5 याच्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहे, हा जो 5वा मोती आहे यातनं सुई घालणार आहे आणि आपल्याला इथून सुई काढता येत नव्हती म्हणून आपल्याला इथपर्यंत सुई घालायला लागली आहे. सुईवरती 6 काळे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट
ओढून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे परत या मोत्यातनं सुई घालून आपण या सर्व मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घेऊया. हे पहा, आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे. एक गाठ मारून घ्यायची इकडे, एक गाठ मारून घेऊया. आणि आता खाली जाऊया 1-2 मोत्यातनं आपण. आणि आता इथे एक गाठ मारून घेऊया. हे पहा, या इथे गाठ मारून घेऊया आणि दोरा कट करून घेऊयात. हे पहा, आपली बाहुली तयार झालेली आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही बाहुली? तुम्हाला ही जर बाहुली आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाय बटनवरती क्लिक करा. धन्यवाद.